नमस्कार मित्रांनो, मी दीपक वडवी. मित्रांनो, आजच्या या व्हिडिओत आपण पाहणार आहोत महिला तक्रार निवारण व अंतर्गत तक्रार निवारण समिती याचे प्रोसिडिंग लेखन व इत्युक्त लेखन कसे करावे या संदर्भात सविस्तर माहिती आपण या व्हिडिओत जाणून घेणार आहोत. माहे जून 2026 करता आणि या नवीन शैक्षणिक वर्षातील पहिल्या सभेसाठी लेखन आपण आज पाहणार आहोत. मित्रांनो, त्याआधी आपण जर या चॅनलला नवीन असाल, या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, या व्हिडिओला लाईक करायचं आहे, हा व्हिडिओ आपल्या मित्रांना नक्की शेअर करायचा आहे, कारण असेच माहितीवरील व्हिडिओ आपणास या चॅनलला पाहावयास मिळतील. मित्रांनो, आपणास जर या महिला तक्रार निवारण समितीची PDF किंवा वर्ड फाईल हवी असेल तर डिस्क्रिप्शनला लिंक दिली आहे, त्यावरनं आपण ही प्राप्त करू शकणार आहात. या ठिकाणी शाळा, केंद्र, तालुका, जिल्हा आपणास टाकून घ्यायचा आहे. ज्या दिवशी आपण ही महिला तक्रार निवारण समितीची बैठक घेणार आहोत ती तारीख या ठिकाणी आपल्याला टाकून घ्यायची आहे. ठराव किंवा ठरावाचा तपशील थोडक्यात या पद्धतीने लेखन करून घ्यायचं आहे. दिनांक 17 जून 2026 रोजी शाळा या ठिकाणी आपल्या शाळेचं नाव टाकून घ्यायचं आहे आणि महिला तक्रार निवारण समितीचे जे अध्यक्ष आहे त्यांचं नाव या ठिकाणी टाकून घ्यायचं आहे. यांच्या अध्यक्षतेखाली महिला तक्रार निवारण समितीची सभा घेण्यात आली. सदर सभेसाठी श्री टिंबटिंब शाळेचे मुख्याध्यापक किंवा मुख्याध्यापिका उपस्थित होते. या पद्धतीने थोडक्यात प्रस्तावनेचे लेखन करून घ्यायचं आहे. सभेचा पहिला विषय या ठिकाणी मी घेतलेला आहे, मागील सभेचे इतिवृत्त वाचन करणे. पहिली सभा आणि पहिला विषय आहे, सभेत मागील सभेचे इतिवृत्त वाचून कायम करण्यात आले आहे. 2 नंबरचा विषय या ठिकाणी घेण्यात आलेला आहे, नवीन शैक्षणिक वर्षासाठी समितीच्या कार्याचा आढावा. फार महत्त्वाचा असा हा विषय आहे जून महिन्यामधला. 2 नंबरचा, आज रोजी महिला तक्रार निवारण समितीची सभा आयोजित करण्यात आली. सभेमध्ये नवीन शैक्षणिक वर्षासाठी समितीच्या कार्याचा सविस्तर आढावा घेण्यात आला. मागील वर्षात समितीने केलेल्या कामकाजाचा अहवाल सभेसमोर सादर करण्यात आला. प्राप्त तक्रारी व त्यांच्या निवारणासाठी केलेल्या कार्यवाहीची माहिती देण्यात आली. समितीचे कार्य अधिक प्रभावी व पारदर्शक करण्याबाबत चर्चा करण्यात आली. महिला कर्मचारी व विद्यार्थिनींना सुरक्षित वातावरण उपलब्ध करून देण्यावर भर देण्यात आला. तक्रारींचे गोपनीयतेने व तत्काळ निवारण करण्याचे ठरवण्यात आले. समितीच्या सदस्यांच्या जबाबदाऱ्या स्पष्टपणे निश्चित करण्यात आल्या. महिला सुरक्षा व जागरूकता विषयक कार्यक्रम आयोजित करण्याचा निर्णय देखील घेण्यात आलेला आहे. तक्रार नोंदणी प्रक्रिया अधिक सुलभ व परिणामकारक करण्याची ठरवण्यात आली. समितीच्या नियमित बैठका घेऊन कार्याचा आढावा घेण्याचे निश्चित करण्यात आले. अशा प्रकारे नवीन शैक्षणिक वर्षासाठी महिला तक्रार निवारण समितीच्या कार्याचा आढावा घेऊन पुढील कार्यवाहीस मान्यता देखील देण्यात आलेली आहे व हा ठराव सर्वानुमते या ठिकाणी मंजूर करण्यात आलेला आहे. या ठिकाणी सूचक अनुमोदक आपल्याला टाकून घ्यावायचा आहे. सभेचा पुढचा विषय आहे विषय क्रमांक 3, समितीच्या सदस्यांच्या जबाबदाऱ्या निश्चित करणे. फार महत्त्वाचा असा हा जून महिन्यामधला विषय आहे. 3 नंबरचा, सभेमध्ये समिती सदस्यांच्या जबाबदाऱ्या निश्चित करण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. समितीचे कार्य अधिक प्रभावी व जबाबदारीपूर्वक पार पाडण्यासाठी प्रत्येक सदस्यास विशिष्ट जबाबदाऱ्या सोपवण्याचे ठरवण्यात आले. प्राप्त तक्रारीची नोंद, पडताळणी व निवारणाची जबाबदारी निश्चित करण्यात आली. तक्रारदारांची गोपनीयता राखण्याबाबत सर्व सदस्यांना सूचना देण्यात आल्या. महिला कर्मचारी व विद्यार्थिनींना आवश्यक मार्गदर्शन व समुपदेशन करण्याची जबाबदारी निश्चित करण्यात आलेली आहे. महिला सुरक्षा व जागरूकता कार्यक्रमाचे आयोजन करण्यासाठी सदस्यांची नियुक्ती करण्यात आली. तक्रार पेटीची नियमित पाहणी व नोंदी अद्ययावत ठेवण्याचे ठरवण्यात आले. समितीच्या बैठकींचे इतिवृत्त व अहवाल तयार करण्याची जबाबदारी सदस्य सचिव यांच्याकडे सोपवण्यात आली. प्राप्त तक्रारींवर त्वरित व निपक्ष कार्यवाही करण्याचे सर्व सदस्यांनी मान्य केले. समितीचे कार्य शासन नियम व मार्गदर्शक सूचनानुसार पार पाडण्याचे ठरवण्यात आले व हा ठराव देखील सर्वानुमते या ठिकाणी मंजूर करण्यात आलेला आहे. सूचक अनुमोदक या ठिकाणी आपल्याला टाकून घ्यावायचा आहे. सभेचा पुढचा विषय आहे विषय क्रमांक 4, लैंगिक छळ प्रतिबंध कायदा जो पोश ॲक्ट आहे 2013चा, याबाबत माहिती. फार महत्त्वाचा असा हा 4 नंबरचा विषय आहे. सभेमध्ये लैंगिक छळ प्रतिबंधक कायदा पोश ॲक्ट 2013 म्हणजेच
प्रिव्हेन्शन ऑफ सेक्शुअल हॅरेसमेंट 2013 या कायद्याबाबत माहिती व जनजागृती उपक्रम आयोजित करण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. शाळेतील महिला कर्मचारी, विद्यार्थिनी व पालकांमध्ये या कायद्याविषयी जागरूकता निर्माण करण्याची आवश्यकता व्यक्त करण्यात आली. पोस्ट ॲक्ट कायद्याची उद्दिष्टे, तरतुदी व तक्रार निवारण प्रक्रिया याबाबत माहिती देण्याचे ठरवण्यात आले. यासाठी विशेष मार्गदर्शन सत्र, व्याख्यान व जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला. संबंधित विषयातील तज्ज्ञ व्यक्तींना मार्गदर्शनासाठी आमंत्रित करण्याचे ठरवण्यात आले. महिला व विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेसाठी शाळा कटिबद्ध असल्याचे सभेत नमूद करण्यात आले. लैंगिक छळाच्या घटनांविषयी तक्रार नोंदवण्याची प्रक्रिया समजावून सांगण्याचे निश्चित करण्यात आले. तसेच तक्रारदारांची गोपनीयता राखण्याबाबत माहिती देण्याचे ठरवण्यात आले. शाळेत सुरक्षित, सन्मानजनक व भेदभावमुक्त वातावरण निर्माण करण्यावर भर देण्यात आला. महिला तक्रार निवारण समितीची भूमिका व जबाबदाऱ्या याबाबतही मार्गदर्शन करण्यात येणार आहे. सर्व कर्मचारी व विद्यार्थ्यांनी या उपक्रमात सक्रिय सहभाग घ्यावा असे आवाहन करण्यात आले. उपक्रमाचे आयोजन शैक्षणिक वर्षात नियोजित वेळापत्रकानुसार करण्याचे ठरवण्यात आले. अशा प्रकारे पोस्ट ॲक्ट 2013 बाबत माहिती व जनजागृती उपक्रम आयोजित करण्याचा ठराव सर्वानुमते या ठिकाणी मंजूर करण्यात आलेला आहे. या ठिकाणी सूचक अनुमोदक आपल्याला टाकून घ्यायचा आहे. सभेचा पुढचा विषय आहे विषय क्रमांक 5, समितीच्या वार्षिक कृती आराखड्यावर चर्चा. फार महत्त्वाचा असा विषय आहे. सभेमध्ये नवीन शैक्षणिक वर्षासाठी तयार करण्यात आलेल्या वार्षिक कृती आराखड्यावर सविस्तर चर्चा करण्यात आली. समितीच्या उद्दिष्टानुसार विविध उपक्रमांचा आराखडा सभेसमोर सादर करण्यात आला. महिला सुरक्षा, सन्मान व तक्रार निवारण या संबंधी उपक्रमांचा समावेश आराखड्यात करण्यात आला आहे. लैंगिक छळ प्रतिबंध, महिला सक्षमीकरण व जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्याचे नियोजन करण्यात आले. विद्यार्थिनी व महिला कर्मचाऱ्यांसाठी मार्गदर्शन, समुपदेशन व जागरूकता सत्रे घेण्याचे ठरवण्यात आले. तक्रार पेटीची नियमित पाहणी व तक्रारीचे त्वरित निवारण करण्यावर भर देण्यात आला. समितीच्या नियमित बैठका घेऊन कार्याचा आढावा घेण्याचे निश्चित करण्यात आले. प्रत्येक उपक्रमासाठी जबाबदार सदस्य व कालबद्ध नियोजन निश्चित करण्यात आले. आराखड्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी सर्व सदस्यांनी सक्रिय सहकार्य करण्याचे मान्य केले. समितीच्या कार्यात पारदर्शकता, गोपनीयता व संवेदनशीलता राखण्याचे ठरवण्यात आले. सभेतील सर्व सदस्यांनी वार्षिक कृती आराखड्याचा सखोल आढावा घेतला. सदस्यांनी आवश्यक सूचना मांडून आराखड्यास एकमताने मान्यता दिली. अशा प्रकारे महिला तक्रार निवारण समितीचा वार्षिक कृती आराखडा सर्वानुमते या ठिकाणी मंजूर करण्यात आलेला आहे. या ठिकाणी देखील सूचक अनुमोदक आपल्याला टाकून घ्यावायचा आहे. सभेचा पुढचा विषय आहे विषय क्रमांक 6, ऐन वेळेस उपस्थित होणारे विषय. ऐन वेळेसच्या विषयावर सखोल चर्चा करून श्री टिंबटिंब यांनी सभेस उपस्थित सर्व सदस्यांचे आभार व्यक्त केले. अशा पद्धतीने खेळीमेळीच्या वातावरणात अध्यक्ष यांच्या सहमतीने सभा संपन्न झाली असे घोषित करण्यात आले आहे. या ठिकाणी हा ठराव सर्व मंजूर करण्यात आलेला आहे. सूचक अनुमोदक या ठिकाणी आपल्याला टाकून घ्यायचे आहे. त्यानंतर शेवटी एक पेज जोडलेला आहे. या ठिकाणी सभेस उपस्थित सदस्य, अनुक्रमांक, सदस्यांचे नाव, पदनाम आणि स्वाक्षरी करून आपल्याला हे दप्तरे ठेवता येणार आहे. मित्रांनो, या महिला तक्रार निवारण समितीची आपल्याला PDF किंवा वर्ड फाईल हवी असेल तर डिस्क्रिप्शनला जी लिंक आहे त्यावरून आपण हे प्राप्त करू शकतात. धन्यवाद.